सुंदर असा चेंडू पण खेळून काढला येतो मिडलच्या दिशेकडे. एक धाव घेतली ती दीपेशने आणि संघाची धाव संख्या झाली ती 1. पहिल्या चेंडू मध्ये एक धाव. चेंडू हा ब्लॉक होल मध्ये, परंतु एक धाव तर नक्कीच मिळेल आणि या सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं गेलं ते करमर संघाकडून. पण 2 धावा घेता आल्या. शिरवली संघाला धावसंख्येत भर झाली. धावसंख्येत पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये. चेंडू काही समजला नाही आणि या सुंदरचा चेंडू म्हणावा लागेल तो. पुढचा चेंडू गणेश याचा राहुल यांना सुंदर असा उंच असा उडवलेला चेंडू पाहू. झेल होतो का आणि हा झेल सुटलेला आहे. सुरेख असा झेल होता. झेल काही घेता आला नाही. पहिला जीवनदान मिळाला तो शिरवली संघाचा आणि सही 2 धावा चोरून काढल्या. ओव्हर विकेट गोलंदाजी करतायत ते गणेश. सुंदर असा पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू. राहुल याला काही समजला नाही. पाहूया राहुल काय करते. शेवटच्या चेंडूमध्ये पॉवर प्लेच्या आणि पुन्हा एकदा मारलेला आहे तो मिड विकेटच्या दिशेकडे. पाहूया एक धाव तर पूर्ण केलेली आहे. फिल्डर तिथे आहे आणि हा 2 धावांचा प्रयत्न आणि हा 2 धावा नक्कीच पूर्ण असतील आणि हा 2 धावा पूर्ण केल्या तर शिरवली संघाने धावसंख्येत भर झाले. पहिला चेंडू आणि हा दीपेशला काही समजले नाही. मारण्याच्या नंतर दीपेश चेंडू काही उकलेला आहे आणि हा निर्धाव चेंडू सुंदर असा नितेश पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू टाकले आणि हा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा चेंडू खेळून पेटला डॉट काढलेले आहेत. वाईड पॉवर प्ले नंतर 4 प्लेयर फक्त आतमध्ये राहणार आहेत विकेट किपर सहित. पुन्हा एकदा मारलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेकडे. एक धाव तर पूर्ण केली दीपेश आणि दुसरीला सुंदर असे ते क्षेत्ररक्षण करमर संघाकडून आणि या ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 1 रन तर नक्कीच मिळाला होता एक्स्ट्रा. आणि पाहूया आणि पंचांकडे अपील मागताना आणि या सुंदर अशी रनिंग मिटिंग इथे विकेट शिरवली. पुन्हा एकदा दीपेश माने सज्ज. सुंदर असा मारलेला आहे तो. पाहूया कॅच होते का आणि हा झेल पुन्हा एकदा सुटलेला आहे करमर संघाकडून. मोठा जीवनदान म्हणायला गेल ते शिरवली संघाकडून आणि हा 2 धावा नक्कीच पूर्ण करेल दीपेश आणि हा मोठा जीवनदान भेटला तो शिरवली संघाला. दीपेशच्या ते नितेश पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. हा पास षटकार अतिशय उत्तुंग असा मारलेला दीपेशच्या बॅट मधून निघालेला षटकार. 6 धावा आणि धावसंख्येत भर झाली आहे करमर संघाकडून. पुन्हा एकदा हा ऑफ साईडला टाकलेला चेंडू ओआयडी ऑफ साईड चेंडू होता आणि हा निर्धाव चेंडू बनवायला गेलतो नितेश यांचा करमर संघाकडून. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा झाल्यात त्या 18. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली आणि आता स्ट्राईकला येतो काय करता येतो राहुल. मारण्याच्या नंतर चेंडू काही त्याला समजला नाही आणि चेंडू हा बीट करताना गोली खेळता येते शिरवली संघ. पुन्हा एकदा मारण्याच्या नंतर पाहूया काय होतो. झेल होतो का आणि हा पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि 3रा झेल सुटला तर शिरवली संघाच्या फलंदाजाचा आणि हा पुन्हा एकदा जीवनदान मिळाला आहे तो राहुल यांना. 2 झेल सोडलेले 3 झेल सोडले आता दुसऱ्या षटकामध्ये पाहूया आणि हा पुन्हा एकदा मारण्याच्या नंतर सुंदर असा चेंडू आणि हा टाकण्यासाठी सज्ज आणि पुन्हा एकदा मारलेला चेंडू लॉंगरच्या दिशेकडे आणि हा एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव होते का आणि या 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी झाला इथे दीपेश आणि राहुल. सुंदर अशी रनिंग मिटिंग विकेट आहे. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फेकलेला चेंडू आणि पाहूया बाद होतो का आणि हा रनआउटचा एक चान्स हुकलेला आहे करमर संघाकडून आणि हा 1 धाव चोरटी. पाहूया पुन्हा एकदा मारण्याच्या नादात आणि हा बॉल गेला आहे तो स्क्वेअर लेग कडे. पाहूया काय होतं. 2 धावा तर पूर्ण केल्या त्या राहुल यांनी आणि या 2 धावा चोरून काढल्या. 2 धावांची धावसंख्या झाली आहे ती आहे आणि संघाकडून हा 4था षटक आणि स्ट्राईक लाईन होता दीपेश. पाहूया काय करताय दीपेश आणि आता त्याला मारा करेल ते गजानन आणि दीपेश साठी. पाहूया या चेंडू मध्ये काय होत आहे. सुंदर हा चेंडू म्हणावा लागेल पण हा 10व्या यशीच्या बाहेर गेलेला चेंडू हा वाईट चेंडू. गजानन ओव्हर द विकेट बॉलर आणि सुंदर असा मारला चेंडू हा लेफ्ट फटका आहे आणि पाहूया गॅप मध्ये गेलेला चेंडू आणि हा तिथे क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण करण्याची आणि हा रनआउटचा नक्की चान्स होता पण तितकासाही थ्रो काही. पुन्हा एकदा हा ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू कव्हरच्या क्षेत्राकडे. पाहूया 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव होते का आणि खरोखर सुंदर आणि मिडिल विकेट. 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर चौकाराची नक्कीच अपेक्षा असेल ती शिरवली संघाला दीपेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि हा क्लीन बॉल झालेला आहे तो आणि त्यांच्याच भाषेत म्हणावं लागेल तर फर्निचर उद्ध्वस्त केला तर दीपेशला करता तो त्यांना धर्मेश शिरवली संघाकडून. सुंदर असा मारलेला चेंडू मिड विकेटच्या क्षेत्राकडे कार्पेट पद्धतीने खेळून काढले चेंडू. 1 धाव तर पूर्ण केली धर्मेश आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे तो धर्मेश यांचा. पाहूया 2 धावा पूर्ण केल्या. पुन्हा एकदा धर्मेश आणि
सुंदर असा खेळून काढलेला चेंडू पॉइंटच्या क्षेत्राकडे एक धाव तर पूर्ण केली. क्षेत्रक्षेत्र सुंदर क्षेत्ररक्षण करमर संघाकडून उंच क्षेत्ररक्षण आणि एकच धाव फक्त मिळाली ती शिरवली संघाला. धावसंख्येत राहुल्याच्या बॅट मधून सुंदर असा मारलेला चेंडू हा मिड विकेटच्या क्षेत्राकडे उंच असा उडवलेला चेंडू, परंतु एक धाव घेता आली पण दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि हा रनआउटचा चान्स नक्कीच होता. स्ट्राईकला येतो धर्मेश. सुंदर असा चेंडू हा वाईडी पुन्हा एकदा बाद झाले आहे आणि बाद झालेला खेळाडू आहे तो धर्मेश. पुढचा चेंडू रवी याचा विजय याला. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू होता लो पुढला चेंडू होता आणि बाद झाला आहे तो एलबीडब्ल्यू आणि हा बाद केला आहे तो दुसऱ्या 2 चेंडू मध्ये 2 विकेट घेतल्या करमर संघाकडून रवी. पुढचा चेंडू मयूर याला. चेंडू मारी लेग साइड दिशेने एक धाव तर पूर्ण केली पण दुसरी धाव दे काय एक धाव किंवा काही पाहू शकतो या झालेल्या मॅच मध्ये. सुंदर असा मारलेला चेंडू हा लॉंगॉन क्षेत्राकडे पण एक धाव घेता येईल ती शिरवली संघाला. धावा झाल्या त्या शिरवली संघाच्या 36 धाव आणि सुंदर असा मारलेला चेंडू पुन्हा एकदा मिडवनच्या क्षेत्राकडे आणि हा एक धाव तर पूर्ण केली आहे लॉंगॉनच्या क्षेत्राकडे आणि 2 धावा पूर्ण केल्यात. नक्कीच 2 धावा भेटतील त्या शिरवली संघाला. जरा मिसफील्ड झाली होती ती करमर संघ आणि हा वाईट चेंडू पहिला चेंडू यांचा हा वाईट. शेवटच्या षटकामध्ये चॅनल शेवटच्या षटक चालू कन्नड संघाकडून पुन्हा एक सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल. तर निर्धाव चेंडू हा गजानन हा राहुल. पाहूया काय करते तो राहुल. ओपनर फलंदाज राहुल. सुंदर असा मारलेला चेंडू हा पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न प्रणवचा चान्स नक्कीच आहे आणि पाहूया आणि हा बाद मयूर बाद होऊन तंबूत परतत आहे. सुरक्षित शिरवली संघ पहिला चेंडू मारला आहे तो सुंदर अशी क्षेत्ररक्षण आणि नक्कीच एकच धाव मिळेल ती शिरवली संघाला. सुंदर असा मारलेला चेंडू हा पाहूया काय होतो आणि हा 4 धावा मिळाल्या त्या राहुल्याच्या बॅट मधून निघालेला हात सावकार. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्येत आहे ती 44. पुन्हा एकदा मारलेला चेंडू मिडवच्या क्षेत्राकडे लॉंगॉनच्या क्षेत्राकडे आणि एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धावायचा प्रयत्न आणि हा धाव बाजाचा प्रयत्न आणि हा धाव बाद झाला आहे तो ओढत्या विकेट मारा गजानन यांचा. सुंदर असा मारलेला प्रयत्न आणि हा बाद काय झाला चेंडू काही समजला नाही सुबोधन आणि हा निर्धावा चेंडू. मी गणेश रणपिसे यांना विनंती करेल पहिला 1 रन दुसरा निर्धाव पुढचा चेंडू आणि हा पाहूया झेल उदक आणि झेल बाद. खूपच सुंदर असं झेल या ठिकाणी मी गणेश रणपिसे धाव खर्ची घालते तो संदीप माने 5 चेंडू घेऊन येतो. संदीप माने आता चेंडू लॉक होतोय. चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेला. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्या शिरवली संघाकडून आणि दुसरा झटका चेंडूचा केला. बाकी पाहूया या एक चेंडू मध्ये किती धावा मारते. चेंडूला सन्मान देतो. ऑफच्या दिशेला चढवले चेंडू एक धाव पूर्ण आणि एक धावावर समाधान म्हणायला लागेल ते नितेश पवारला. पंचांचा षटक समितीची घोषणा. 1 षटकानंतर धावफलका धावा लागला फक्त 2 धाव खर्ची घाल देतो संदीप माने. आता सुरेख गोलंदाजीच्या पाहायला मिळते आपल्या नितेश पवारला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू बॅटचा कडा घेऊन 1 धाव पूर्ण होते. याही बंद झालेला श्रवण ओंबळे. आता चेंडू लॉफ्ट होतो. चेंडू जातो लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम श्रवण अँड स्ट्राईक झोन कडून मारा करेल श्रवण याला. आता चेंडू लॉफ्ट होतो. चेंडू जातो लेगच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेला शॉर्ट कव्हर झोन मध्ये 1 धाव पूर्ण. 1 धाव समाधान मानावं लागेल ते श्रवण ओंबळे आणि संघाला. 1 धाव आणि धावला पुढे सरकलं गेलंय. त्यानंतरचा होणारा सामना येलावडे आणि 7 नाणेफेकीचा कॉल जिंकून येलावडे संघाने आमंत्रित केलं ते फलंदाजीसाठी. तिसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन धर्मेश पानसारे पहिला स्वर मारा होतोय. वाईटेश पवार धर्मेश पानसारे मारा करतो नितेश पवारला. आता तो चेंडू लॉस करण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळला गेलाय. 1 धाव पूर्ण होते आणि 1 धावाने पानसारे दुसरा चेंडू घेऊन येतोय. धर्मेश पानसारे मारा करत स्ट्राईक झोनला येतो. ऑफच्या दिशेत चढवलेला चेंडू 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण दुसरी धाव पूर्ण होते येते. 2 धावा समाधान धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धावही पूर्ण होते.
दोन धावची धावफलक पुढे सरकले गेले. आवडतोय तो श्रवण आणि नितेश कमबॅक करतोय. धर्मेश बांधणी घेऊन येतो. धर्मेश पानसारे फॉरवर्ड यांकडून मारा करेल तो श्रवण ओंबळे एक नामांकित गोलंदाज. आता माझा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. धर्मेश पानसारे यांच्या पानसारे मारा करेल तो श्रवण ओंबळेला. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडूचा अंत. प्रत्येक पानसारे मारा करेल. निलेश पवार आता सोयर मारा होतो. एक धाव मिळते ती सागर मोरे मारा करेल. पुन्हा एकदा सोयर मारा करेल तो तुषार पानसारे. पहिला चेंडू लप करण्याचा प्रयत्न पण फर्निचर उद्ध्वस्त होते. ते नितेश पवार पानसारे मारा करेल तो प्रकाशाला. आता तो सोयर मारा बोरवाडे यांकडून मारा करेल तो प्रकाशाला. तुषार पानसारे पुन्हा एकदा अतिरिक्त धाव सोयर मारा इथे तुषार पानसारे. आता चेंडू लॉक करण्याचा चेंडू जातोय पॉइंट रिझनला. एक धाव पूर्ण होते इथे. एक धाव समाधान म्हणायला लागेल प्रकाश आणि संघाला. एक धाव आणि धाव फलक. तिसरा चेंडू घेऊन येतोय तुषार पानसारे. आता चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अपील होते आणि झेड बाद होतोय. श्रवण ओंबळे तंबू मध्ये परत बॅक टू पवेलियन. आपल्याला शिरवली संघाकडून चौथा चेंडू घेऊन येतो तुषार पानसारे मारा करेल तो राकेश पवार याला. आता मात्र चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो पॉइंट डिझनला. एक धाव पूर्ण होते. एका धाव समाधान मानावं लागेल ते. आता तो चेंडू लॉक होतोय. पाव्या सीमारेचा पार होतो का आणि सीमारेचा पार षटकार. 6 धावांची धाव फलक पुढे सरकलाय. धाव फलक चौथं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा एक चेंडू प्रकाश. आता मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुरेश बोरवाडे हेंडकडून मारा करेल तो राकेश पवार याला. ब्लॉकला बॉलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव मिळते ती राकेश पवार साईकला आलाय तो प्रकाश. आता चेंडू अपडाऊनची करता अपील करतायत. पंच अपील फेटाळते. चेंडू 4 धावा. तिसरा चेंडू. आता धाव चेंडू मात्र खराब एक्सप्रेशन पाहायला मिळते आपल्याला. दीपेश मानेसर यांच्याकडून 2 धाव पूर्ण होत्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बाद होण्याची शक्यता. मात्र 3 धाव मिळतात इथे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम राकेश झोनला आहे तो राकेश पवार. चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेते. 13 धावांची गरज राकेश पवार. आता धावबाद झेलबाद होण्याची शक्यता आणि झेलबाद. 5वा झटका भेटतो तो बाकी 5वे षटक प्रगती पथावरती. आता चेंडू लॉक होतोय. चेंडू जातो लेगच्या दिशेला. एक धाव मिळते. एक धावावर समाधान मानावं लागेल ते प्रकाश यांना. धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी चुरशीचा सामना पाहायला मिळतो आपल्याला शिरवले आणि कर्मर संघाकडून. पहिला चेंडू घेतो सुबोध पवार बोरवाडे यांकडून. आता बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. पंच वाईट. पहिला चेंडू घेतो सुबोध पवार. आता चेंडू लॉक होतोय. चेंडू मात्र बॅटची काढा घेऊन एक धाव पूर्ण होते. एका धावावर समाधान मानावे लागेल प्रकाश यांना. आता स्ट्राईक झोनला 200चा स्ट्राईक रेट. आता चेंडू लावतो. चेंडू जातो लॉंगांच्या दिशेला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव बाद होण्याची शक्यता अभावात आणि खराब झेल फेकतो क्षेत्र. खराब चेंडू फेकतोय तो क्षेत्ररक्षक. पंच धावा किती. जर शिरोली सामना जिंकला तर अशोक मोरे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक देण्यात येईल त्यांना. आता मात्र अतिरिक्त धाव स्वेर मारा होतो इथे सुबोध पवार यांच्याकडून. पंच दोन्ही हातवर करतायत. प्रकाश तिसरा चेंडू घेऊन येतो तो सुबोध पवार. चेंडू लाभतोय. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक खाली उभा. पाहूया झेलबाद होण्याची शक्यता आणि झेलबाद चालू आहे तो शिरवली आणि कर्मर संघाला. 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. पावलांचा मारा करेल तो गणेशाला. आता मात्र फर्निचर उद्ध्वस्त. सुरेख गोलंदाजी. सुरेख कमबॅक पाहायला मिळतो. आता मात्र विकेट हॅट्रिकसाठी सज्ज सुबोध पवार. पाहूया मैत्री ग्रुप अंतर्गाव चषक 2017 मध्ये पहिले हॅट्रिक लागेल का इथे. विकेट हॅट्रिक साठी सज्ज होते सुबोध पवार. आता निर्धाव चेंडूचा अंत. समीकरण बदललं. 1 चेंडू मध्ये 6 धावांची 22. आता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि विजय होतो शिरावली संघ. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. मी शिरोली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी दीपेश मानेसर यांनी कॉमेंट बॉक्सवर संपर्क साधावा. दीपेश